नागपुरातील हल्दीराम समूहाची 9.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। मुंबईतील 4 ठगांनी ही फसवणूक केल्याचं उघडकीस येत आहे। पती पत्नी मुलगा आणि भागीदार अशा 4 जणांनी मिळून गंडा घातलेला आहे। सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी रॉयल फूड इंडस्ट्री असल्याचं सांगत ही फसवणूक केली गेली आहे। गुंतवणुकीच्या बदल्यात समभागात 35% वाटा देण्याचा आमिष दाखवण्यात आला आणि हा प्रकार घडला। ही फसवणूक झाली। गुंतवलेले पैसे परत मागायला सुरुवात केली तर आरोपीने ती देण्यास नकार दिला आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक केली कंपनीची आणि त्याच्यावरून त्याची नोटशीट तयार करून आम्ही माननीय वरिष्ठांच्या परवानगीने यात गुन्हा नोंद केला। ती अमाऊंट यांनी जवळपास 9 करोड 33 लाख रुपये गुंतवले। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आपण बघू शकतोय मिठाईसाठी खरं तर हल्दीराम प्रसिद्ध आहे, मात्र जवळपास 9.5 कोटी रुपयांची त्यांची फसवणूक झालेली आहे। काय अधिकची माहिती या संदर्भातली? नक्कीच अतिशय गंभीर आणि तेवढीच आश्चर्यकारक अशी ही प्रकरण म्हणावं लागेल, कारण आपल्या मिठाई आणि नमकीनसाठी हल्दीराम समूह हा पूर्ण देशात प्रसिद्ध आहे आणि त्याला मुंबईतील 4 ठगांनी जवळपास 9.5 कोटींची म्हणजे 9.5 कोटींनी फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये मुलगा, मुलगी, पत्नी आणि एक भागीदार देखील आहे, ज्यामध्ये समीर लालानी, हिना लालानी, आलिशान लालानी आणि भागीदार म्हणून प्रकाश भोसले असं हे ठगबागांची नावे आहेत। या चौघांनी सुक्या मेव्यावर प्रक्रिया करणारी इंडस्ट्री दाखवलं आणि त्यासाठी 15 कोटी रुपयांची उलाढाल करत असल्याचंही सांगितलं। कागदपत्री तसं दाखवलेलं होतं आणि हे पूर्ण खरं असल्याचं त्यांना माहिती पडल्यावर 35% समभाग टाकण्याची त्यांनी ऑफर दिली होती आणि त्यामुळे हल्दीराम समूहाची जवळपास 9 कोटी 38 लाखांनी फसवणूक झालेली आहे। प्रकरण कळमना पोलिसात गेलेलं आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहेत। जी नक्कीच, काय नेमकी माहिती तपासातून समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी जितेंद्र।